हरिओम. अध्याय 5. ओवी क्रमांक 38 ते 47. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, श्वास घेत असता, बोलत असता, देत असता, घेत असता, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करीत असता, विषयांच्या ठिकाणी इंद्रियांची प्रवृत्ती असते असं लक्षात आणून खरं स्वरूप जाणणाऱ्या म्हणजे तत्वविद कर्मयोग्याने मी काहीही करीत नाही असं लक्षात ठेवावं. जे पार्थातया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैचे काही पुरे सांगे. ऐसे तनु त्यागे वीण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. एरवी आणि कांचिये परी तोही एक शरीरी अशेषी ही व्यापारी वर्ततु दिसे. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतु आहे परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. स्पर्शासी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाही आधी. आहाराते स्वीकारी त्यजावे ते परिहरी निद्रेचिया अवसरी निदिजे सुखे. आपुलेनी इच्छा वशे तोही गा चालतू दिसे पै सकळ कर्म ऐसे रहाटे खीर. हे सांगो काई एकैक देखे श्वासोश्वासादिक आणि निमिषोन्निमिष आदि करुणी. पार्थातयाच्या ठाई हे आघवेची आथी पाही परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. जै भ्रांतीसे जे सुतला तै स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयी चेला म्हणोनिया. कारण अर्जुना, त्याच्या ठिकाणी मी देह अशी आठवणच नसते तर मग कर्तेपणा कुठला? तो कर्तेपणा तिथे राहील काय सांग. याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवायच अव्यक्त परमात्म्याचे सर्व गुण त्या कर्मयोग्याच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवाला येतात. एरवी तोही इतर लोकांप्रमाणेच शरीरात असून
सर्व व्यवहार करीत असताना दिसतो. तो देखील इतर लोकांसारखाच डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकत असतो. परंतु आश्चर्य पहा की तो त्या व्यवहाराने मुळीच लिप्त होत नाही. त्याला स्पर्शही समजतो. तो नाकाने गंधाचा अनुभव घेतो आणि समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून होतो. तो आहाराचं सेवन करतो, टाकायचं ते टाकतो आणि झोपेच्या वेळेला सुखाने झोप घेतो. तो आपल्या इच्छेनुसार चालतानाही दिसतो. असं तो सर्व कर्मांचं खरोखर आचरण करतो. हे एक एक काय सांगावं पहा. श्वास घेणं आणि सोडणं, पापण्यांची उघडझाप करणं इत्यादी कर्म. अर्जुना पहा, त्याच्या ठिकाणी ही सर्वच असतात, पण तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर त्यांचा करता मुळीच होत नाही. ज्या वेळेला तो भ्रांतिरूप अंथरुणावर झोपला होता त्यावेळी स्वप्नाच्या सुखाने घेरला होता. मग ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागा झाला. म्हणूनच तो स्वतःला करता समजत नाही. हरिओम.